नमस्कार. मी समर्थ डवरे. मी अमरावती जिल्ह्यातून चांदूर बाजार तालुक्यातून मुंबई येथे सकाळ समूहातर्फे होणाऱ्या ईनच्या अधिवेशनामध्ये प्रतिनिधी म्हणून माझी निवड झालेली होती. प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आलो. पण प्रतिनिधी म्हणून आलो असताना 2 दिवस कामकाज चाललं अधिवेशनाचं. एक 30 तारीख आणि 31 तारीख. आम्ही 30 तारखेला सभागृहात गेलो. 30 तारखेला त्या ठिकाणी अभिजित पवार साहेब आले, म्हणजे त्या सकाळ समूहाचे इथे जे मेन आहेत, मुख्य संपादक, मुख्य संचालक, तर हे तिथं आले. त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि माझे जे मुद्दे होते तंतोतंत त्यांना पटलेले होते, जे शेतीविषयक होते. नंतर त्यांच्या ज्या खालच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शेतीविषयक मुद्द्यांना बोलण्याची परवानगी पूर्णपणे नाकारली. आणि त्यात असं होतं की तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आधी लिहून तुम्हाला त्या अध्यक्ष महोदयाकडे द्यावं लागत होते, आणि मग त्या अध्यक्ष महोदय त्या प्रश्नाची लक्षवेधी एका प्रकारे समजा का प्रश्न क्रमांक तयार करून असे प्रश्न लावत होता, का हा प्रश्न इतक्या नंबरचा. आम्ही 2 ते 3दा त्या ठिकाणी ते प्रश्न दिले आमचे, पण त्यांनी आमचा एखादा नंबर लावला नाही. म्हणजे असं म्हणा का त्यांना शेतकऱ्यांचा विषय त्या ठिकाणी नको होता. आणि नंतर ज्यावेळेस आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांशी बैठकीमध्ये, चर्चेमध्ये ज्यावेळेस त्यांना म्हटलं की आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांसाठी 2 ते 3 चिठ्ठ्या दिल्या, तुम्ही शेतकऱ्याचा एकही विषय घेतला नाही. एक अजून मुलगा होता माझ्यासोबत, तो शेतमजुराचा विषय बोलत होता, तर त्याचाही मुद्दा त्या ठिकाणी घेतला नाही, आरोग्याचा मुद्दा त्या ठिकाणी घेतला नाही. तर या घटनेचा जाहीर निषेध करून आम्ही त्या ठिकाणी लगेच एक पत्र त्या अध्यक्षाला इश्यू केलं. जो अध्यक्ष त्या ठिकाणी याचा अध्यक्ष होता, आपल्या सभागृहाचा अध्यक्ष होता, त्याला एक पत्र इश्यू केलं आणि आम्ही लगेच सभागृह सोडलं. पण हे अतिशय निंदनीय बाब आहे. म्हणजे आपण आपल्या राज्याला आणि देशाला कृषी प्रधान म्हणून घेतो, पण तसं काही वर्तन कुठेही त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसत नाही. आम्ही त्यांना काही कर्जमाफी मागायला गेलो नव्हतो. आता त्यांनी बाकी शिक्षणाचे मुद्दे घेतले, बाकी औद्योगिक मुद्दे घेतले. आता आपली मागणी अशी होती की शेतकऱ्याच्या मुलांना, आता आमची तर पोखरा थ्रू बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शिमला मिरची पिकवली किंवा अनेक त्यांनी ते पिकं घेतली. तर ते आमची इच्छा एवढी होती की त्या याच्या थ्रू, आपल्या थ्रू, म्हणजे त्या ईनच्या सभागृहा थ्रू त्या शेतकऱ्याचा माल हा डायरेक्ट स्वतःला इम्पोर्ट एक्सपोर्ट करता आला पाहिजे. इतर राज्यासोबत संपूर्ण देशात त्यांचा माल आपल्यातून इम्पोर्ट एक्सपोर्ट झाला पाहिजे. त्यासाठी आपण एक प्रशिक्षण शिबिर लावावं. प्रशिक्षण शिबिर लावून त्यांना त्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान द्यावं, त्यांचे ते लायसन काढून द्यावे, अशी एक आमची मागणी होती त्यात. आणि दुसरी मागणी अशी होती की येणाऱ्या पिढीसाठी